राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांचा 21 एप्रिलपासून बेमुदत संप. प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता. राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखेर आक्रमक पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त झालेल्या सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांनी मंगळवार 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुंबईतील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या एकूण 18 मागण्यांसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 2024 मध्ये जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध न होणे, निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे आणि राज्यातील रिक्त असलेल्या 35% पदांचा प्रश्न मार्गी लावणे या विषयांचा समावेश आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे आणि केरळच्या धर्तीवर 5 लाख रुपयांची कॅशलेस विमा योजना लागू करावी अशी मागणीही कर्मचारी संघटनांनी केली आहे. विश्वास काटकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की गेल्या वर्षभरात 7 वेळा शांततापूर्ण मार्गाने आंदोलने करूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक भरतीवरील बंदीमुळे या वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. आता केवळ आश्वासने नको तर ठोस निर्णय हवा या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. 21 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या संपामुळे मंत्रालयापासून ते ग्रामीण भागातील शाळा, नगरपालिका आणि जिल्हा परिषद कार्यालयांपर्यंतचे सर्व कामकाज ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट परिणाम शैक्षणिक निकाल, प्रवेश प्रक्रिया आणि दैनंदिन शासकीय सेवांवर होऊ शकतो. आता या पेचप्रसंगावर शासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा. MH न्यूज मराठी. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले. मुख्यमंत्र्यांचं दुरून दर्शन घेतो, निवेदन घेऊन जाणे, त्या पीएना भेटणे, पीए गोड गोड आश्वासन त्यांनी देणं, हाच प्रकार गेले 15 महिने चालू आहे. किती आंदोलने केली गेल्या 15 महिन्यामध्ये? तमाम 7 आंदोलनं आम्ही छेडली. 7 आंदोलनं करून शासनाचा लक्षवेध करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर जिल्हा स्तरावरती निवेदनं सुद्धा दिली, ॲड्रेस टू चीफ मिनिस्टर थ्रू कलेक्टर. असं असून सुद्धा त्यात कुठल्याही प्रकारचे पुढाकार सांप्रत शासनाने घेतलेला की नाही. कोणत्या कोणत्या सेवा ठप्प होतील? संपाचं स्वरूप कसं असेल? 21 एप्रिलच्या संपात पूर्णपणे राज्यातील 5.5 लाख राज्य सरकारी कर्मचारी, जवळजवळ 3.25 लाख जिल्हा परिषद कर्मचारी, 9 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उर्वरित नगरपालिका नगर परिषदचे कर्मचारी नव्याने आम्हाला सामील झाले आहेत. त्यांची संख्या साधारणतः 1.5 लाखाच्या आसपास आहे. तर अशा रीतीने 17.5 लाख एवढ्या संख्येने या संपातला सहभाग असेल. सकाळी 7-7:30 वाजता प्रथमतः जी रुग्णालय असतील त्या ठिकाणी परिचारिका येतील आणि त्याच ठिकाणी घोषणा देऊन संपाची सुरुवात ही त्यांच्यामार्फत प्रथम त्या ठिकाणी केली जाईल. त्यानंतर ऑफिसच्या वेळेनुसार प्रत्येक ऑफिससुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीने काही ठराविक मंडळी त्या ठिकाणी येतील आणि संपाच्या पार्श्वभूमीवरती बोर्ड वगैरे त्या कार्यालयाच्या समोर लावून त्या ठिकाणी संपात ते सहभागी होतील. तीच गोष्ट जिल्हा परिषद कर्मचारी, शाळेतसुद्धा शिक्षक गेल्यानंतर काही मुलं वगैरे आली किंवा काही अडचणी असतील तर त्या सगळ्यांना ते समजावून सांगतील, लगेचच संपात त्याच दिवशी ते सहभागी होतील. त्यानंतर शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत ते सुद्धा केवळ त्या ठिकाणी काही प्रतिनिधी उपस्थित राहतील शाळेमध्ये आणि ते संपामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतील. एकंदरीत शासनाचा जो कारभार सुरू असतो दररोजचा दैनंदिन, तो त्या ठिकाणी 21 एप्रिलपासून पूर्णपणे ठप्प होईल. अत्यावश्यक सेवावर काय परिणाम होईल? चांगला प्रश्न आपण विचारलात. या संबंधामध्ये आम्ही सुद्धा सहृदयतेने वागणूक त्या ठिकाणी ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या ज्या नर्सेस आहेत त्यातला एक गट, काही जणांचा, ठराविक जणांचा त्या ठिकाणी गट असेल आणि अत्यावश्यक सेवेमधले जे इमर्जन्सी पेशंट असतील
त्यांच्या संबंधामध्ये सेवा त्या ठिकाणी मिळावी या हेतूने आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचे अरेंजमेंट करणार आहोत. एक मानवतेच्या दृष्टिकोनातून तसे करणे आवश्यक आहे आणि आमच्या संघटनेचा गेल्या 65 वर्षाच्या इतिहासात ते आम्ही नेहमीच पाळलेलं आहे. शाळा, रुग्णालय आणि मंत्रालयीन कर्मचारी संपावर गेल्यानंतर हे सर्व कामकाज ठप्प होईल. नक्कीच, कारण काही जिल्ह्यामध्ये सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दररोजचं दैनंदिन जे कामकाज आहे की जे जनतेला सुद्धा आवश्यक असतं, जनता सुद्धा त्यामध्ये कार्यालयीन कामामध्ये येत असते कार्यालय कामासाठी, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे परत जावं लागणार आहे हे मात्र निश्चित. पण आम्ही जनतेला एक आश्वासन देऊ इच्छितो की आमचा हा संप आंदोलन संपल्यानंतर जे काम आमचं पेंडिंग राहील ते अतिशय उमेदीनं तात्काळ आम्ही त्या ठिकाणी म्हणजे कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर त्या कामाचा निपटारा करू आणि आपल्याला निश्चिंत करू अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. मोर्चा आंदोलन कशा पद्धतीने निघतील, कुठं सुरुवात होईल? जनरली आमच्या जिल्ह्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये त्या हेडक्वार्टरला काही मंडळी किंवा काही कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी एकत्र येतात, शिक्षकेतर म्हणजे एकत्र येतात, घोषणा वगैरे देतात. तिथून ते साधारणतः जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कार्यालयापर्यंत मोर्चा काढतात. ते सभेचं रूपांतर होतं, तिथे भाषणं होतात आणि मग आपापल्या घरी त्या दिवसा कार्यक्रम ते समाप्त करतात. एकंदरीत त्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये एक मोर्चाच्या वातावरणाची सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या जनतेला सुद्धा कल्पना येते. त्या ठिकाणी जी प्रसिद्ध माध्यमं असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे सहभाग त्या ठिकाणी करता येतो. अशा पद्धतीने दररोज म्हणजे जो दिवस नवीन उजाडेल त्याप्रमाणे नव्या दिवशी नवीन पद्धतीने त्या ठिकाणी संघटनात्मक कृती केली जाते. सर्व कर्मचाऱ्यांना काय आवाहन कराल? कर्मचाऱ्यांना मी एवढंच करू की आमची 65 वर्षाची प्रतिष्ठा असणारी संघटना आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला काही दूषणं मिळेल अशा प्रकारचं कृत्य या संप आंदोलन जे सुरू आहे त्या ठिकाणी घडणार नाही. आपण निश्चित त्या ठिकाणी एक चांगला म्हणजे स्वत्वासाठी असलेला लढा असला तरीसुद्धा सर्व बंधनं पाळून आम्ही आमच्या सर्व राज्याची देशाची काळजी घेऊन आम्ही आंदोलन करतो. ही जी आमची 65 वर्षाची प्रतिमा आहे ती आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पाळू किंवा आमचे कर्मचारी पाळतील असा एक विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.